हॅलो एव्हरीवन, हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे जे सध्या बॅचलर किंवा मास्टर डिग्रीला परस्यूइंग आहेत. म्हणजेच बॅचलर किंवा मास्टर डिग्री सध्या त्यांची चालू आहे किंवा जस्ट कंप्लीट झालेली आहे आणि त्यांना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे, म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे. कारण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 वेगवेगळ्या कोर्सेसबद्दल माहिती देणार आहे की जे सध्या हाय इन डिमांड आहे, त्यांना मार्केटमध्ये खूप डिमांड आहे आणि यापैकी कुठलाही एक कोर्स केला तर तुम्हाला रेप्युटेड ऑर्गनायझेशनमध्ये MNC किंवा डोमेस्टिक कंपनीमध्ये चांगल्या पे स्केलचा जॉब मिळू शकतो, म्हणजे जिथे तुमचा सॅलरी खूप हाय असतो. तर तुम्हाला जर कॉर्पोरेटमध्ये जॉब करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक छोटंसं डिस्क्लेमर, मी यापैकी कुठलाही कोर्स प्रमोट करत नाही आहे किंवा मी कुठलाही कोर्स यामधला विकत नाही आहे, कारण माझ्याकडे हे कोर्सेस अवेलेबल नाही. आणि दुसरी गोष्ट, मी याची ॲडव्हर्टाइजमेंट देखील करत नाही आहे. आपण या चॅनलवरती इंग्लिश स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल आणि जॉब रिलेटेड व्हिडिओज बनवत असतो आणि हा एक त्याचाच पार्ट आहे. सो लेट्स बिगिन वन बाय वन. तर या 5 कोर्सेसपैकी सगळ्यात पहिला जो कोर्स आहे तो आहे बिझनेस ॲनालिटिक्स. आता मी तुम्हाला प्रत्येक कोर्स डिटेलमध्ये एक्सप्लेन न करता मी फक्त तुम्हाला हा कोर्स काय आहे, याने कुठला तुम्हाला जॉब मिळू शकतो, याचं ड्युरेशन किती असतं, हा कोर्स केल्यानंतर तुमचं पॅकेज किती असतं, याबद्दल माहिती देणार आहे. तर जो पहिला कोर्स आहे तो आहे बिझनेस ॲनालिटिक्स. हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला MNC कंपनीमध्ये जॉब मिळतो, रेप्युटेड ऑर्गनायझेशनमध्ये जॉब मिळतो आणि तुमचं ॲज अ बिझनेस ॲनालिस्ट तुमचं काम असतं प्रॉब्लेम सॉल्विंग. सो बिझनेस ॲनालिस्ट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर सॉल्विंग बिझनेस प्रॉब्लेम्स. हे लोक बिझनेसचे प्रॉब्लेम्स सॉल्व करत असतात. आता कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम किंवा काय ॲक्च्युअल काम असतं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन न करता तुम्हाला डायरेक्टली याचं ड्युरेशन सांगतो. या कोर्सचा ड्युरेशन असतो जनरली 1 मंथपासून ते 2 इयर्सपर्यंत. जर तुम्ही हा कोर्स ग्रॅज्युएशन चालू असताना केला, म्हणजेच युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन न घेता जर तुम्ही हा कोर्स केला तर याचं ड्युरेशन असतं 2 महिने ते 6 महिने, म्हणजे एखाद्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही एनरोल करू शकता. आणि जर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर तुमचं जे PG आहे ते PG जर तुम्हाला स्पेशलायझेशनमध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट हवा असेल बिझनेस ॲनालिटिक्स, तर मात्र तुम्हाला 2 वर्षाचं PG करावं लागतं, जसं की PGDM असेल किंवा MBA असेल. त्याच्यामध्ये हे स्पेशलायझेशन अवेलेबल आहे. पण तुम्हाला जर PG करायचं नसेल आणि ग्रॅज्युएशन चालू असताना देखील तुम्ही हा कोर्स करू शकता, ज्याचं ड्युरेशन 2 महिने ते 6 महिने असू शकतं किंवा 1 महिना ते 6 महिने देखील असू शकतं. आणि हे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमधून तुम्ही हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी बाहेर अप्लाय करू शकता. जसं तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे बॅचलर्स डिग्री कंप्लीट होईल त्यानंतर तुम्ही लगेच इंटरव्ह्यूसाठी बाहेर जाऊ शकता. ह्या कोर्सचं ड्युरेशन तुम्हाला समजलं. या कोर्सची मार्केटमध्ये जी फीस आहे ती आहे 10,000 रुपयापासून ते 1.5 लाखापर्यंत. डिपेंड करतं तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन करता, ऑनलाईन करता की ऑफलाईन करतात, हे सगळे फॅक्टर्स मॅटर करतात. फक्त जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही हा कोर्स कसा स्टडी करता. तुम्हाला जर हा पूर्ण कोर्स समजला आणि तुम्ही जर इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्लेन करू शकलात की तुम्ही काय शिकलात या कोर्समध्ये, तर तुमचं सिलेक्शन हे 100% कन्फर्म आहे. पण हा कोर्स करत असताना तुम्हाला तो पूर्ण ग्रास्प करायचा आणि याला समजून घ्यायचा आहे. याच्यानंतर जो तुम्हाला जॉब मिळतो, हा कोर्स केल्याच्या नंतर जो जॉब मिळतो त्याचा सॅलरी साधारणतः 6 लाख टू 10 लाख पर ॲनम असतो. हा खूप हाय पेईंग जॉब आहे आणि सध्या मार्केटमध्ये खूप डिमांडिंग आहे. तुम्ही याला गुगलवरती सर्च करून अधिक माहिती काढू शकता. यानंतर जो 2 नंबरचा कोर्स आहे तो आहे CFA. CFA स्टँड्स फॉर चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट. हा देखील एक मोस्ट डिमांडिंग जॉब आहे सध्याच्या सिच्युएशनला आणि इन फ्युचर देखील याला खूप डिमांड असणार आहे. हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही रिस्पॉन्सिबल असता फायनान्शियल प्लॅनिंग आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंटसाठी. सो CFAs आर रिस्पॉन्सिबल फॉर फायनान्शियल प्लॅनिंग अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. आता हे फायनान्शियल प्लॅनिंग आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट काय आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये न सांगता फक्त कोर्सबद्दल माहिती देतो. या कोर्सचं ड्युरेशन आहे कमीत कमी 2 वर्ष. कमीत कमी 2 वर्ष यासाठी म्हटलो, या कोर्सेसमध्ये 3 लेवलच्या एक्झाम्स असतात, 3 लेवल्स असतात. प्रत्येक लेवल तुम्हाला पास व्हायला लागते. ग्रॅज्युएशनला असताना तुम्ही या कोर्ससाठी एनरोल करू शकता आणि पहिल्या 2 ज्या लेवल्स आहेत त्या एक्झाम देऊ शकता. पण जी शेवटची लेवल असते म्हणजे लेवल 3, त्यासाठी तुम्हाला बॅचलर्स डिग्री अचीव करणं गरजेचं असतं.
ती जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला लेवल 3 ची एक्झाम देता येते, नसता तुम्ही ती देऊ शकत नाही. प्रत्येक लेवल जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झाला तर 2 वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये तुम्हाला CFA होता येतं. CFA इज द मोस्ट डिमांडिंग डेझिग्नेशन इन टुडेज मार्केट. या कोर्सच्या फीसबद्दल बोलायचं झालं तर या कोर्सची फीस ही 10,000 रुपयांपासून ते 3 लाखांपर्यंत आहे. अगेन डिपेंड्स ऑन विच इन्स्टिट्यूट यू कम्प्लीट दिस कोर्स फ्रॉम, कुठल्या इन्स्टिट्यूटमधून करता. पण अगेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या कोर्सला समजून घेणं. तुम्ही जर या कोर्सला समजून घेतलं तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, कारण इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जर क्वेश्चनचे आन्सर्स देऊ शकला तर तुमचं सिलेक्शन हे 100% आहे. फक्त तुम्ही कुठून हा कोर्स केला हे महत्त्वाचं नाही, तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे का आणि तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर झालेल्या आहेत का हे खूप इम्पॉर्टंट आहे. CFAच्या सॅलरीबद्दल जर डिस्कस करायचं झालं तर CFAचा सॅलरी हा 7 लाख पासून ते 25 लाख रुपीजपर्यंत असतो. डिपेंड करतं कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही काम करता आणि तुमचा परफॉर्मन्स कसा आहे. ॲज यू गेन एक्सपिरियन्स युअर सॅलरी ऑल्सो इन्क्रीजेस. जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढतो तसे तुमची सॅलरी देखील वाढते. तर हे होतं CFA बद्दल. नेक्स्ट तिसरा जो कोर्स आहे तो आहे IB म्हणजेच इन्व्हेस्टमेंट बँकिंग. ही माझी फेवरेट फील्ड आहे आणि या कोर्सचं जे ड्युरेशन आहे, ड्युरेशन सांगण्यापूर्वी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणजे काय इन शॉर्ट सांगतो. जर तुम्ही हा कोर्स केला आणि तुमचं ॲसेट मॅनेजमेंट किंवा वेल्थ मॅनेजमेंट फर्ममध्ये सिलेक्शन झालं तर तुमचं काम असतं की इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्म्स हेल्प बिझनेसेस अँड गव्हर्नमेंट टू रेज देअर फंड्स. म्हणजेच तुमचं काम असतं बिझनेसेस आणि गव्हर्नमेंटला त्यांचे फंड्स रेज करण्यासाठी हेल्प करणे. आता हे खूप डिटेलमध्ये मी जात नाही अगेन, कारण आपल्या व्हिडिओचं ड्युरेशन खूप लॉंग होईल मी जर प्रत्येक कोर्सच्या डिटेलमध्ये गेलो तर. इन्व्हेस्टमेंट बँकिंग काय आहे तुम्ही हे गुगलवरती जाऊन सर्च करू शकता. या कोर्सचं ड्युरेशन 1 मंथपासून ते 1 इयरपर्यंत असतं आणि याची जी फीस आहे ती फीस 10,000 रुपीजपासून ते 2 लाख रुपीजपर्यंत असते. डिपेंड करतं तुम्ही ऑनलाईन करता की ऑफलाईन करता आणि कुठल्या इन्स्टिट्यूशनमधून करता ते मॅटर करतं. याचा जो सॅलरी असतो तो सॅलरी असतो फ्रॉम रुपीज 6 लाख टू 15 लाख रुपीज. आणि जसं तुमचा एक्सपिरियन्स गेन होतो तसं तुमचा सॅलरी देखील इन्क्रीज होतो. तर हे होतं इन्व्हेस्टमेंट बँकिंगबद्दल. चौथा जो कोर्स आहे तो आहे ACCA म्हणजेच असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट्स. आता हा जो कोर्स आहे तुम्हाला याच्या नावावरूनच समजलं असेल की हा थोडा कॉमर्सशी रिलेटेड आहे. म्हणजेच जे लोक कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत किंवा ज्यांचं कॉमर्स झालेलं आहे असे लोक हा कोर्स करू शकतात. बाकीच्या लोकांनी याला अवॉइड केलं तरी चालेल, कारण हा कोर अकाउंटिंगचा कोर्स आहे. आता तुम्ही ACCA केल्याच्या नंतर तुमच्याकडे कुठला स्कोप असतो कामाचा, तर तो असतो अकाउंटिंग, टॅक्सेशन, फायनान्शियल प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग देखील त्यामध्ये असतं. या कोर्सचं जे ड्युरेशन आहे ते ड्युरेशन असतं 2.5 ते 3 वर्ष. यामध्ये देखील एक्झाम्स असतात, त्या एक्झाम्स तुम्हाला पास व्हायला लागतात. तर 2.5 ते 3 वर्षाचा कालावधी तुम्हाला लागू शकतो ACCA कंप्लीट करण्यासाठी. याची जी फीस असते ती फीस 20,000 पासून ते 2.5 लाखापर्यंत असते. म्हणजेच तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन करता अगेन ते डिपेंड करतं आणि त्यानुसार तुमची फीस देखील व्हॅरी करते. आणि याच्यापासून जो सॅलरी मिळतो म्हणजे हा कोर्स केल्यानंतर तुमची प्लेसमेंट जर झाली तर तुमचा सॅलरी असतो 4 लाख पासून ते 9 लाखपर्यंत. तुमच्या एक्सपिरियन्स, नॉलेज आणि तुमच्या परफॉर्मन्सवरती डिपेंड असतं. आता जो शेवटचा कोर्स आहे 5 नंबरचा तो आहे फायनान्शियल मॉडेलिंग. आता फायनान्शियल मॉडेलिंग म्हणजे काय हे एका वाक्यामध्ये समजून घेऊयात. फायनान्शियल मॉडेलिंग जे असतं हे बिझनेसेसला त्यांची फायनान्शियल सिच्युएशन फोरकास्ट करत असतं. म्हणजे कुठल्या बिझनेसची फायनान्शियल सिच्युएशन ही कशी असेल हे फोरकास्ट करतं आणि ते जे फोरकास्ट करतं त्याचे जे पॅरामीटर्स असतात फोरकास्टिंगचे, तर ते म्हणजे हिस्टोरिकल डेटा असतो आणि प्लस अजम्पशन. या 2 गोष्टीच्या बेसिसवरती हे जे फायनान्शियल मॉडेलिंग असतं हे बिझनेसेसला फ्युचर फायनान्शियल सिच्युएशन्स फोरकास्ट करत असतं. हा एक खूप महत्त्वाचा कोर्स आहे आणि जॉब देखील हा खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती बिझनेसच्या खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात. या कोर्सचं जे ड्युरेशन आहे ते 1 मंथपासून ते 6 मंथ्सपर्यंत आहे. तुम्ही या कोर्सला ग्रॅज्युएशनला असताना म्हणजेच बॅचलर डिग्री पर्स्युइंग असताना देखील करू शकता. कुठल्याही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन करू शकता, एनरोल करू शकता. हा प्रायव्हेट कोर्स आहे. किंवा तुम्हाला ऑनलाईन
आजकाल ऑनलाईन कोर्सेस प्रोव्हाइड करणारे भरपूर लोक आहेत, त्यांच्याकडे देखील तुम्ही ॲडमिशन करू शकता. 1 महिना ते 6 महिन्याचा हा कोर्स आहे. हा कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर जसं तुमचं बॅचलर्स डिग्री येते तर तुम्ही लगेच जॉबसाठी अप्लाय करू शकता आणि फायनान्शियल मॉडेलिंगमध्ये करिअर तुमचं स्टार्ट करू शकता. याची जी फीस आहे ती 15,000 रुपीजपासून ते 50,000 रुपीजपर्यंत आहे आणि यापासून जो सॅलरी मिळतो म्हणजेच फायनान्शियल मॉडेलिंग करून तुम्ही जर करिअर स्टार्ट केलं तर तुमचा सॅलरी असतो फ्रॉम 4 लाख टू 8 लाख रुपीज. तर अशा पद्धतीनं फायनान्शियल मॉडेलिंग आहे. आता तुम्हाला एक इम्पॉर्टंट नोटीस या ठिकाणी देऊ इच्छितो. मी या व्हिडिओमध्ये कुठलाही IT चा कोर्स इन्क्लूड केलेला नाही. यस, बिझनेस ॲनालिस्ट हा पार्टली टेक्निकल आणि पार्टली ऑपरेशन असतो, तर तो थोडा टेक्नॉलॉजीमध्ये येतो, म्हणजे IT मध्ये देखील येतो, पण तो ऑपरेशनचा देखील आहे. तुम्हाला जर एक डेडिकेटेड व्हिडिओ पाहिजे असेल की ज्यामध्ये मी फक्त ITचेच कोर्सेस कव्हर करेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता, किंवा यापैकी कुठल्याही कोर्सवरती जर तुम्हाला डिटेलमध्ये नॉलेज हवं असेल तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगा. मी त्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवू शकतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जॉब इंटरव्ह्यूज, स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याबद्दल कुठलीही डाऊट, क्वेरी, क्वेश्चन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आय एम व्हेरी हॅपी टू हेल्प यू विथ व्हॉट यू वॉन्ट फ्रॉम मी. Thank you very much for watching this video. I will see you in my next video. Thank you.